आज आम्ही वाडा तालुक्यात आलोत। खानिवली या ठिकाणी एक कंपनी आहे, पिरामिड टिक्लो कंपनी। आणि ह्या कंपनीमध्ये गेल्या काही मुलं 11 महिन्यापासून काम करतात, काही मुलं 7 महिन्यापासून काम करतात। आणि त्यांच्या ज्या काय मूलभूत गरजा होत्या, वेळेवर पिण्याचं पाणी दिलं जात नव्हता, त्यांना शौचालयाची व्यवस्था नव्हती, नाश्ता नव्हता दिला जात, उन्हाळ्याचे दिवस होते, हे सगळ्या मागण्यांना घेऊन त्यांनी एक युनियन तयार केली। आणि युनियन तयार करून कंपनीच्या व्यवस्थापकांना, मॅनेजरला एक पत्र दिलं। आणि ते पत्र मिळाल्याबरोबरच त्याच दिवशी कंपनीने त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता ह्या सर्व 51 मुलांना कामावरून कमी करून टाकलं। आणि त्या संदर्भात ही मुलं सतत धावपळ करतायत, पाठपुरावा करतायत, मात्र अद्याप त्यांना कामावर घेतलेलं नाही। आणि आज हे सगळे कामगारांनी आमच्याशी संपर्क साधला। विक्रमगड तालुक्याचे सेक्रेटरी कॉम्रेड काशीनाथ कोकेरा, तालुका सेक्रेटरी करपडा आणि आम्ही या ठिकाणी येऊन आज आमची एक मीटिंग झाली आणि आम्ही जिल्हा सेक्रेटरींशी बोललो। आणि येत्या 28 तारखेला मंगळवारपासून आम्ही कंपनीच्या गेटवर बेमुदत आंदोलन करणार आहोत। आम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत प्रशासनाला आणि इथल्या भूमिपुत्रांना सांगायचं आहे की जमिनी आमच्या, जिल्हा आमचा, आणि अशा ठिकाणी जर कंपन्या उभ्या करून ह्या कंपन्यांचा त्रास सुद्धा आम्ही सहन करायचा। आणि कामगारांना मात्र बाहेरून जर आणून तुम्ही काम करत असाल तर हे अन्यायकारक आहे, हे आम्ही सहन करून घेणार नाही। आताची जी ही तरुण पिढी आहे, ही कुठेतरी हाताला काम मागतंय आणि अशा पद्धतीने जर बेकायदेशीरपणे कामावरून काढत असाल तर आम्ही संबंध पालघर जिल्ह्यामधले कामगार आणि कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकत्र करून येत्या मंगळवार 28 जुलैपासून कंपनीच्या गेटवर बेमुदत आंदोलन करणार आहोत। आणि या संदर्भात पत्र आम्ही पोलीस स्टेशनला आणि कंपनीला देऊन बेमुदत आंदोलन सुरुवात करणार आहोत। आजूबाजूच्या कंपनीवाल्या असतील किंवा बाकीचे कामगार असतील, त्यांनी सुद्धा आमच्या लढ्यामध्ये सामील व्हावं आणि या कामगारांना न्याय मिळवून द्यावा।